मास्टर माइंड व्हायचं होते ना, मग आधी एक सत्य ऐका. तुमच्या डोक्यातल्या 100 प्लॅन्सपेक्षा तुम्ही केलेल्या एक कृती जास्त शक्तिशाली असते. हो, प्लॅनिंगच्या नावाखाली दिवस घालवायचे, मग रात्री स्वतःला सांगायचं उद्यापासून नक्की बदलणार, आणि तो उद्या कधीच येत नाही. म्हणून आज 4 अशा गोष्टी पाहूया ज्या खरंच तुमचं आयुष्य बदलू शकतात. 1. विचार कमी, कृती जास्त. तुम्ही एखादी गोष्ट सुरू करण्याआधी तिच्यावर तासनतास विचार करता. हे करू का? लोक काय म्हणतील? चुकलं तर? यश मिळालं नाही तर? अरे बाबा, इतका विचार करून जर यश मिळत असतं तर प्रत्येक विचार करणारा माणूस करोडपती झाला असता. चूक होऊ द्या, पण प्रयत्न केल्यानंतर झालेली चूक तुम्हाला कधीही शिकवते. काहीच न करण्याची चूक फक्त तुमचा वेळ घेते. 2. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न बंद करा. तुम्ही कितीही चांगलं काम करा, कोणी ना कोणी म्हणणारच. काही होणार नाही आणि तुम्ही लगेच विचार करायला लागता, लोक काय म्हणतील. लोक तुमच्या आयुष्याची EMI ते भरणार आहेत का? मग त्यांच्या मतावर तुमचं आयुष्य का चालवायचं? लोकांचं काम बोलणं आहे, तुमचं काम पुढे जाणं आहे. 3. डिसिप्लिनला मोटिवेशनपेक्षा वर ठेवा. मोटिवेशन पाहून 2 दिवस जोश येतो. तिसऱ्या दिवशी आज थोडं थकलोय, उद्यापासून सुरू करतो, आणि मग पुन्हा तेच. लक्षात ठेवा, मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करून देईल, पण डिसिप्लिन तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल. मन नसतानाही अभ्यास करणं, मन नसतानाही काम करणं, मन नसतानाही स्वतःवर काम करणं, याला डिसिप्लिन म्हणतात. 4. स्वतःची तुलना स्वतःशी करा. तो पुढे गेला, ती यशस्वी झाली, त्यांच्याकडे पैसे आहेत, तिच्याकडे मोठं घर आहे, आणि तुम्ही दिवसभर दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःचं आयुष्य खराब करत बसला. कंपॅरिझनचा खेळ, हा खेळ कधीच संपणार नाही, कारण तुमच्यापेक्षा पुढे नेहमी कोणीतरी असेल. म्हणून कालच्या तुमच्यापेक्षा आजचा तुम्ही चांगला आहात का? फक्त एवढंच बघा. आयुष्य बदलण्यासाठी कुठल्या मोठ्या जादूची गरज नाही. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. विचार कमी, कृती जास्त. लोकांना खुश करणं बंद. मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन मोठं. आणि दुसऱ्याशी नाही, स्वतःची स्पर्धा करा. कारण शेवटी तुमचा आयुष्य बदलणारा मास्टर माइंड तुमचं डोकं नाही, तुमचा निर्णयामध्ये आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करू नका, कारण की आणखी 4 बोनस पॉईंट पाहणार आहोत. ते नक्की पहा, ते तुमचं आयुष्यसुद्धा बदलू शकतो. अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. 5. प्रत्येक गोष्टीला लगेच रिॲक्शन देऊ नका. कोणी काही बोललं आणि तुम्ही लगेच चिडलात. कोणी तुमच्यावर टीका केली आणि तुम्ही पूर्ण दिवस त्याचाच विचार केला. असं केलं तर रिमोट तुमच्या हातात नाही, समोरच्या माणसाच्या हातात आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. तुमची एनर्जी जपून वापरा. 6. तुमच्या वेळेची किंमत ओळखा. पैसे गेले तर तुम्हाला कमवता येते, पण गेलेली वेळ ॲमेझॉनवर मिळत नाही. तरी आपण तासनतास नुसतं स्क्रोलिंग करत बसतो. फक्त 5 मिनटं आणि अचानक 1 तास गायब. म्हणून स्वतःला विचारा, मी माझा वेळ कुठे खर्च करतोय? कारण तुमचा वेळ जिथे जातो तिथेच तुमचं भविष्य तयार होतं. 7. कम्फर्ट झोन सोडा. तुम्हाला सगळं सोपं हवं आहे. काम सोपं, अभ्यास सोपा, लाईफ सोपी, पण यश हे मात्र 5 मिनटात हवं. असं होत नाही. थोडं कठीण काम करा. जिथे भीती वाटते तिथे 1 पाऊल पुढे टाका. जिथे आळस येतो तिथे काम सुरू करा. कारण कम्फर्ट झोनमध्ये आराम मिळतो, पण ग्रोथ नाही. 8. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. सगळे तुमच्यावर विश्वास ठेवतील याची वाट पाहत बसलात तर कदाचित खूप उशीर होईल. कधीकधी तुमच्यावर विश्वास ठेवणारा पहिला माणूस तुम्हीच असायला हवं. लोक हसतील, लोक डाऊट करतील, लोक म्हणतील तुझ्याकडून होणार नाही, पण लक्षात ठेवा, त्यांचं मत तुमची रिॲलिटी नाही. तुम्ही पडू शकता, चुकू शकता, पण पुन्हा उभं राहू शकता.
आणि एंडिंगला मी हेच म्हणेल, म्हणून आजपासून रिॲक्शन कमी करा, वेळ वाया घालवणं बंद करा, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आयुष्य बदलण्यासाठी जग बदलण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या सवयी बदलण्याची गरज असते. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मी नक्की बदलणार असे नक्की लिहा. धन्यवाद.